नमस्कार मित्रांनो तुम्ही सध्या मी आहे रेवस ते करंजा या ब्रिजच्या जवळ आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमाग रेवस ते करंजा या ब्रिजचं काम आता लेटेस्ट काम किती झालंय ते बघू शकता आणि काम एकदम जोरात चालू आहे. ॲट ए टाइम सर्व पिलरचं काम रेवसपासून अलिबाग रेवसपासून करंजापर्यंत सर्व ब्रिजचं काम ॲट ए टाइम चालू आहे आणि हा लवकरच ब्रिज म्हणजे वर्ष ते दीड वर्षात मित्रांनो आपल्यासाठी हा खुला होणार आहे. नमस्कार मित्रांनो तुम्ही सध्या मी आहे रेवस ते करंजा या ब्रिजच्या जवळ आहे आणि तुम्ही आता बघू शकता ही ब्रिजची हाईट बघू शकताय. एवढ्या उंचावर हा ब्रिज म्हणजे एवढ्या हाईटने हा ब्रिज बांधला गेलेला आहे आणि आता ब्रिजचं काम एवढ्या जोरात चालू आहे ना की हा लवकरच मला वाटतं 1 वर्षाच्या आत हा ब्रिज नक्की कंप्लीट होईल. कारण आपण पूर्ण चारी बाजूला आपण सर्व साईडला बघू शकतो ब्रिजचे गर्डर जे आहेत ते टाकण्याचं काम जोरात चालू आहे आणि या साईडला जे आपल्या पाठीमाग बघू शकताय ब्रिजची हाईट बघू शकतो आपण आणि हा त्याच्या माग हा आपला द्रोणागिरी पर्वत आणि द्रोणागिरी पर्वताच्या साईडने हा ब्रिज आलेला आहे आणि सध्या तुमचं काम बघू शकता काम खूप जोरात चालू आहे आणि हे बघू शकता आपण द्रोणागिरी पर्वत त्याच्या पाठीमागून हा ब्रिज चालला आहे. त्याच्या पुढं उरण आहे. सध्या ब्रिजची जे पिलर आहेत ते किती हाईटला आहेत मित्रांनो ते बघा. खूप हायटेड हा ब्रिज आहे कारण या ब्रिजच्या खालून खाडीवरून मोठ्या प्रमाणावर मोठमोठ्या बोटी या ट्रॅव्हल करणार आहेत. त्याच्यामुळं ब्रिजची हाईट ही थोडी जास्त आहे आणि आपण बघू शकतो माझ्या पाठीमागं ब्रिजचा काम एकदम जोरात चालू आहे आणि ब्रिजची हाईट पण आपण बघू शकतोय. खूप उंच असा ब्रिज आहे कारण या ब्रिजच्या खालून मोठमोठ्या बोटी या नंतर ट्रॅव्हल करणार आहेत. जसे आपण याच्या पुढं जो करंजा पोर्ट आहे जो करंजा पोर्ट असतील धरमतर असेल या ठिकाणी मोठ्या मोठ्या बोटी ज्या कोळशाच्या बोटी आहेत त्या ट्रॅव्हल करत असतात आणि त्यांच्यासाठी या ब्रिजची हाईट ही खूप उंच घेतलेली आहे आणि आपण बघताय हा ब्रिजचं काम एकदम जोरात चालू आहे आणि सध्या संध्याकाळची वेळ आहे आणि या ठिकाणी आपण हे ब्रिजचं काम बघू शकतो एकदम जोरात चालू आहे आणि आपण सध्या या ब्रिजच्या ज्या ठिकाणाहून हा ब्रिज चालला आहे त्या ब्रिजचं जे पूर्ण काम कसं चाललं आहे याचा लेटेस्ट अपडेट तुम्हाला देतोय. हे बघा काम एकदम जोरात चालू आहे. काम चारी बाजूला ॲट ए टाइम सर्व पिलरचं काम चालू आहे. त्याच्यामुळं हे काम थोडं फास्ट होणार आहे आणि लवकरच म्हणजे वर्ष ते दीड वर्षाच्या आत आपल्याला आपण करंजावरून रेवसला प्रवास करणार आहोत आणि हा ब्रिज आहे हा ब्रिज इथून करंजावरून डायरेक्ट रेवसवरून रेवसला लागून असणाऱ्या नवखार गावाला हा ब्रिज टच होणार आहे आणि नवखार गावामधून हा ब्रिज पुढं त्या ब्रिजला वेगवेगळे फाटे फुटणार आहेत. असा हा ब्रिज आपलं जोरात जे काम चालू आहे तुम्हाला दाखवतो लेटेस्ट अपडेट. खूप सुंदर आणि एकदम प्रगत असं काम चालू आहे. या ठिकाणी एक पिलर आहे आणि संध्याकाळचं व्ह्यू आपण बघताय. खूप सुंदर व्ह्यू आणि इथलं लोकेशन करंजाचं लोकेशन म्हणजे खूपच सुंदर असं लोकेशन. हे बघा या ठिकाणावरून चालू आहे आणि आपण त्याच्या मागं जे उरण साईडला पण आपण बघू शकताय. हे बघा त्या ठिकाणी ब्रिजचं काम चालू आहे म्हणजे ॲट ए टाइम सर्व ठिकाणी या ब्रिजचं काम चालू आहे म्हणजे लवकरच हा ब्रिज तयार होऊन आपल्याला अलिबाग आणि अलिबागवाल्यांना उरण मुंबई येण्यासाठी लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार.